मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस जोरदार ॲक्शन मोडवर आले आहेत। सुरुवातीलाच फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा शपथविधी झाला। त्यांना खातेवाटपही झालं नव्हतं। अशात हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, पण अधिवेशन संपेपर्यंत खातेवाटपच झालं नव्हतं। या संपूर्ण काळात अखंड सरकार एकटे फडणवीस चालवत होते। विधिमंडळातही प्रत्येक खात्याच्या प्रश्नाला फडणवीस यांनीच उत्तर दिली। एखाद्या शिलेदाराप्रमाणे अधिवेशन त्यांनी गाजवलं। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं वातावरण ढवळलं असताना स्वपक्षातील आमदारच कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलत असल्यानं सरकारवर नामुष्की होती। अशा काळातही फडणवीस डगमगले नाहीत। अधिवेशन संपताच खातेवाटप जाहीर झालं। काही मंत्र्यांनी लगोलग पदभार स्वीकारला, पण अनेक मंत्र्यांनी नवीन वर्ष उजाडलं तरीही मंत्रालयाकडे फिरकण्याची तसदी घेतली नाही। ते गावात जाऊन हार तुरे घालून सत्कार स्वीकारण्यात मग्न होते। त्याचवेळी फडणवीस यांनी कामाला सुरुवात करत अधिकाऱ्यांचा आळस झटकला। पदभार न स्वीकारलेल्या मंत्र्यांना तंबी देत तातडीनं पदभार स्वीकारायला सांगितले। 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करायला सांगून त्याचा स्वतः आढावाही घेतला। पाठोपाठ 7 कलमी कार्यक्रम देत तालुका प्रशासनापासूनच अधिकारी कामाला लावले। त्यानंतर आता मंत्र्यांचे अधिकारीही क्लीन असावेत यासाठी फडणवीस यांनी मोठी रणनीती आखली। त्याचवेळी इतर मंत्री आणि अधिकाऱ्यांना फडणवीस यांच्या कामाचा हा स्पीड मॅच करता येईना असं झालंय। नेमकं काय आहे हा 100 दिवसांचा कृती आराखडा, 7 कलमी कार्यक्रम आणि अधिकारी क्लीन असावेत यासाठीची रणनीती पाहूयात या व्हिडिओमधून। फडणवीस यांनी अधिवेशन संपताच राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रत्येक खात्यानं 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करावा असे निर्देश दिले। या आराखड्यात लोककेंद्रित आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनतेला लाभ मिळणाऱ्या योजना आदींचा समावेश असावा आणि राज्याचं नाव देशात अग्रेसर असावं हा दृष्टिकोन असावा असं कटाक्षानं सांगितलं। नुसतं सांगून शांत झाले नाहीत, तरी या कृती आराखड्याचा आढावाही स्वतः सह्याद्री अतिथीगृहात बसून घेतला। अधिकारी आणि मंत्र्यांना खात्यांबाबत सूचना दिल्या, काही कल्पनाही सांगितल्या। त्यानंतर फडणवीस यांनी तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांसाठी 7 कलमी कार्यक्रम आखून दिला। सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला। यात कार्यालयाचं संकेतस्थळ सुसज्ज करावं, माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली जाणारी अशी सर्व माहिती अगोदरच संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी, संकेतस्थळ सायबरदृष्ट्या सुरक्षित करावं, शासकीय कार्यालयांची स्वच्छता करावी, अनावश्यक कागदपत्रे काढून टाकावी, खराब आणि वापरात नसलेली वाहने निर्लेखित करावीत, शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याचं पाणी, प्रसाधनगृह स्वच्छ राहतील हे सुनिश्चित करावं। अधिकाऱ्यांच्या अचानक भेटी होतील त्यावेळी ते स्वच्छ दिसले पाहिजे। नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर, ईज ऑफ लिव्हिंग व्हावं यासाठी किमान 2 सुधारणा नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यालयात राबवण्यात यावेत। नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर, ईज ऑफ लिव्हिंग व्हावं यासाठी किमान 2 सुधारणा नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यालयात राबवण्यात यावेत। प्रलंबित कामांची संख्या 0वर कशी येईल यासाठी प्रयत्न करावा। अधिकारी नागरिकांना कधी उपलब्ध असतील याची माहिती फलकावर नमूद करावी। नागरिकांचे स्थानिक पातळीवर सुटू शकणारे प्रश्न, समस्या तालुका जिल्हा स्तरावरच सोडवावेत, पण असं होत नसल्यानं मंत्रालयात गर्दी होते। यासाठी लोकशाही दिन सारखे उपक्रम प्रभावीपणे राबवले जावेत। जिल्ह्यातील विविध महत्त्वाचे कार्यक्रम आणि प्रकल्पांना भेटी दिल्या पाहिजेत। तसेच तालुका गाव पातळीवर भेटी झाल्याच पाहिजेत। शाळा, अंगणवाडी आणि आरोग्य केंद्रांना भेटी द्याव्या याबाबतचं वेळापत्रक निश्चित करावं। संबंधित जिल्हा पालक सचिवांनी आपल्या जिल्ह्यात सूचनांची अंमलबजावणी केली जात आहे का याबाबत लक्ष ठेवावं। राज्यातील विविध ठिकाणी गुंतवणुकीसाठी उद्योजक येत असतात, त्यांना कसलाही आणि कोणाकडूनही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी। हे केवळ उद्योग विभागाचं काम नाही तर क्षेत्रीय अधिकारी यांचंही काम आहे। ईज ऑफ वर्किंग यासाठी विभागीय आयुक्त आणि अधिकारी यांनी संबंधित विभागांचे अधिकारी आणि उद्योजक यांच्याशी संवाद साधावा। असा 7 कलमी कार्यक्रम आखून दिलाय। त्यापाठोपाठ मंत्र्यांचे अधिकारी क्लीन असावेत यासाठी फडणवीस यांनी मोठी रणनीती आखली। मंत्र्यांना दिले जाणारे स्वीय सचिव आणि स्वीय सहाय्यक भ्रष्ट नकोत, कामाचेही हवेत असा फडणवीस यांचा आग्रह आहे। यासाठी
फडणवीस यांचे OSD चंद्रशेखर वजे यांनी जवळपास 300 जणांच्या मुलाखती घेतल्याचं सांगण्यात येत आहे. वजे यांचा कॉर्पोरेट क्षेत्राचा अनुभव दांडगा आहे. हे उजव्या परिवारातल्या सर्व महत्त्वाच्या व्यक्तींच्या संपर्कात असतात. त्यांनी एकेका अधिकाऱ्याला निवडताना फार कटाक्षानं निकष चाचण्या लावल्या आहेत. निवडणुकीत केलेल्या कामांमुळे त्यांना अन्य राज्यांतूनही सल्ला मागितला जातो. एकूणच फडणवीस राज्य बदलण्याची भाषा करत आहेत. त्यासाठी त्यांना निर्लजतेने काम करणाऱ्यांची गरज आहे. यात आता त्यांना कितपत यश येणार, अधिकारी आणि मंत्री त्यांना सहकार्य करणार का, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. तर मंडळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आखलेल्या 7 कलमी कार्यक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा.